ये बेटा ये बेटा ओके ये बेटा ओके आजपर्यंत किती शर्यती मारल्या या बैलाने? बैल नवीन आणलेला होता मुंबईमध्ये. आता इथं लागोपाठ 3 मुलं झाले. ते कुठल्या अड्ड्यावर झाले? अड्ड्यावर झाले 2 आणि एक झाला उसाटल्या अड्ड्याला पहिलाच मिळाला. या बैलाला किती वर्ष झाले? हा वासरू कम से कम 16 महिन्याचा आहे. 16 महिने आहेत ना? आणि त्या हा तो आमच्या घरच्या गाईचा आहे. म्हणजे गाय पण तिथं गोट्यामध्ये आहे. त्यांनी किती मारलेत? त्यानं भरपूर गोळा झाला. आता कुठं आहे का त्याची शर्यत वगैरे? पाऊस पडतो आणि पावसाळा चालू झाला. उन्हाळ्यामध्ये पावसाळा चालू झाला आहे. माणसं बदलली, पाऊस बदलले. म्हणजे काल बदलत चालले. सगळं बदलले. मग तुमच्यासाठी लक्की कुठला आहे असा वासरू? आमच्या गोट्याचा अजून आमच्या शंभूने दाखवला. शंभूच्या नंतर हा वासरू घेतला मी. याच्या आधी माझ्यापाशी 2 बैल होते, मित्रा आणि गावड्या होते. ते पण आमचं नाव काढून गेलं वर्षामध्ये. मग ते कुठे आहे दादा? ते आता आमच्या गोव्याला आहेत. मग तुमच्या यांच्या सोबत असतं का कधी? आमचं रिलेटिव्ह एकदम चांगलं आहे. आम्ही सगळी सोबतच असतो. आपण नक्कीच अड्ड्याला जाऊ. एक असेल तिथं आपण जाऊ अड्ड्याला नक्कीच. बैल पण आमचे मामा भाषांचे आहेत. तो पण माझा भाचा आहे. त्याचा मामा पण आता एकच आहे. तुम्ही तर जामच जीव लावता. शंभू नवीन माणूस मारा बोलतो. मलाच नाही मारत. मालक तर मालक असतं. भरपूर सर्विस घेतल्या. गेल्या वर्षापासून करतो. 5 किलोमीटर 30च गुलाल झाले. बापरे. आता आहे का कुठं शर्यत वगैरे? साहिल पाटील बैलाचा नियोजन करतो आणि बैल त्यांच्या बैलामध्ये बोलतो बच्च्यासोबत. परत पापडीच्या पाण्याचा सोबतचा अर्जुन आहे सॉरी भाज्या करतो. बैल चांगला पडतो. मग बाहेर तुम्ही देता का हा बैल? बाहेर कोणाला जर पाहिजे असेल तर? आपला जो आपल्याला बैल देतो त्याला मी बैल देतो. असं आहे का? चालेल हल्ली उजवा हल्ली बनतो. मग तुमची साईट काय आहे? साईड आपली डावी असते. शंभू माझा बाहेरनं बोलतो आणि रॉकी माझा आतला बोलतो. मी घरचीच गाडी बोलतो. दोन्ही मैदानात मी घरचीच गाडी बोलतो. भारी आहे काम.